अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधान ग्राम सडक योजनेत टप्पा 3 मध्ये सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये आज अहिल्यानगर तालुक्यामध्ये मठपिंपरी गावात आज एक मोठा कार्यक्रमाचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये जवळजवळ 9.5 किलोमीटर अंतर लांबीचा हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा रस्ता जवळजवळ 7,76,00,000 रुपये एवढी किंमत आज या रस्त्याला आमचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेबांच्या माध्यमातून आज ह्या लोकांना या ठिकाणी त्याचं भूमिपूजन समारंभ खासदार निलेशजी लंके साहेब, आमचे लोकप्रिय नेते आदरणीय संपतरावजी म्हस्के साहेब आणि सर्व या गावातील ग्रामस्थ, सरपंच सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। मला सांगायला आनंद होतो की गेली 50 वर्षापासून ही जी अडगळीत पडलेली जनता आहे, आज आमच्याकडे फार मोठी जनता नदीच्या पलीकडे आहे, मध्यभागी नदी जाते आणि काही पलीकडे जवळजवळ 100-500 लोक राहतात आणि अलीकडच्या बाजूला गाव आहे आणि अशा लोकांना आजपर्यंत ही लोक वनवासामध्ये होते आणि म्हणून या लोकांच्या सोयीसाठी खासदार निलेशजी लंके साहेबांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन भारत सरकारकडनं हा निधी या ठिकाणी मिळवला। एवढा मोठा निधी आज मिळण्यामध्ये खरं तर आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की एवढा मोठा निधी आज आमच्या भागाला मिळाला आणि म्हणून मी खासदार निलेशजी लंके साहेबांचं मनापासून आमच्या सर्व आम जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून अशी एक मोठी संकल्पना आज या ग्रामस्थांनी तिथं आल्यानंतर त्यांच्याकडे पुलाची मागणी केली की तो पूल त्यांनी ऑलरेडी त्याचं ट्रायल पिट पण झाली, त्याचं सगळं झालेलं आहे आणि त्याचं इस्टिमेट आज केंद्र सरकारकडे गेलेलं आहे। लवकरात लवकर तो सुद्धा पूल मंजूर झाला, तर तो पूल मंजूर झालेलाच आहे जवळजवळ, फक्त आता त्याचा कार्यक्रम किती दिवसामध्ये आल्यानंतर आपण त्याचं उद्घाटन लंके साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लवकर करू। पण आष्टी आणि नगर तालुक्याला जोडणारा जवळजवळ 8 कोटी रुपयाचा या ठिकाणी ब्रिज लंके साहेबांनी या ठिकाणी आज लोकांना शब्द दिलेला आहे आणि मी मनापासून अभिनंदन यासाठी त्यांचं करतो की 2 तालुक्यातली जनता आमच्याकडनं विभागलेली, कारण आमच्या मठपिंपरी मधली काही लोक पलीकडच्या बाजूला 500 जवळजवळ लोकसंख्ये वस्तीचं एक वार्ड आमचं पलीकडच्या बाजूला आहे आणि अलीकडच्या बाजूला 2 वार्ड आहेत आणि म्हणून अशा लोकांना एकत्रित करण्याचं भाग्य आज लंके साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्याला मिळालं। आणि लोकनेत्याची ही एक खासियत आहे की मी जिथं जाईल, ज्यावेळेस पहिल्यांदा या ठिकाणी आले लोकसभेच्या प्रचाराला, त्यावेळेस जनतेने त्यांच्याकडे मागणी केली की असा असा रस्ता आहे, त्यांनी तात्काळ त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये या रस्त्याला एवढा मोठा निधी 8.25 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळालाय आणि मी आमच्या सर्वांचं भाग्य समजतो। जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी खासदार लंके साहेबांचं या ठिकाणी त्यांचं मी अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे काम उच्च दर्जाचं होईल अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो आणि खासदार लंके साहेबांचं मी अभिनंदन या दृष्टिकोनात वाटतो की ग्रामीण भागातला जनसामान्यांचा आमचा नेता हे ग्रामीण भागाशी नाळ जोडून आहे, कधीही कोणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा। खरं तर ही गोष्ट आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की सामान्य कुटुंबातला नेता आम्हाला मिळाला आणि ही प्रचिती या सगळ्या जनतेला या ठिकाणी आली। मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि लंके साहेबांना त्यांच्या भावी जीवनाबद्दल, आज त्यांनी लोकसभेचा कार्यकाळ एवढा त्यांचं अधिवेशन चालू आहे, आज 1 दिवस आले पण 1 दिवसामध्ये सुद्धा सकाळी त्यांनी 100-500 लोकांची उपिडी करून परत इथे येऊन आज दिवसभर कार्यक्रमामध्ये व्यस्त असताना आमच्या कार्यक्रमाचा विनंतीचा स्वीकार या ठिकाणी केला आणि आज भूमिपूजन या ठिकाणी त्यांच्या हस्ते संपन्न झालं। मी त्यांचं मनापूर्वक आभार मानतो। जनतेच्या शुभेच्छा, सहकार्य असेच त्यांच्याबरोबर निश्चितपणे आमच्या भागाचं राहील एवढंच आश्वासन देतो या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी।